समस्त जळोचीकरांच्या वतीने माझा गाव माझा अभिमान जाहीर असा नागरी सत्कार। यावेळी एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रात जळोची गावातील सुपुत्रांनी जे यश संपादन केले होते त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। त्याची प्रात्यक्षिक आपण समोर पाहूयात। मान्य नावडकर साहेब करतील। मी नावडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रांजल चोपडे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। हा सत्कार करावा। आसरे या ठिकाणी हा सत्कार स्वीकारत आहेत। पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा। ऑस्ट्रेलिया इथं होणाऱ्या स्काउट गाईड संचलनासाठी आपली निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपला हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। शेंडगे यानंतर मयूर मचिंद्र शेंडगे, यानंतर अंकिता विजय जमदाडे यांचा या ठिकाणी सत्कार समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार होत आहे। साहेब यांना मी विनंती करतो की आपण हा ग्रामस्थांच्या वतीने आपला हा सत्कार होत आहे। प्रज्ञा 80% गुण मिळवलेले आहेत आपण येत आहे। याच्यानंतर सार्थक राजेंद्र जमदाडे, सार्थक राजेंद्र जमदाडे विनंती करतो त्यांनी मॅडमचा सत्कार करावा। आजच्या या जळोची ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या तिथले जे काही विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, यांच्या स्पर्धा परीक्षेतून निवड झालेली आहे, त्यासाठी आजचा या नागरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम। खरं तर आता मिनिस्टर यायला लागले, ते येणार होते 5 वाजता, म्हणून मी थांबलो 5 वाजेपासून रेस्ट हाऊसला होतो। मला वाटलं की कधी आले तर बहुतेक कार्यक्रम मिळतोय की नाही, पण त्यांना यायला लेट झाला। बहुतेक तुमचं ग्रामस्थांचं असेल की आपला सत्कार असू देत किंवा आपलं एक कौतुक कुठेतरी व्हावं, ही सगळ्यात मोठी भूमिका असते। मग अशी म्हटलं तसं बाहेर कुठेही सत्कार होते, पण ज्यावेळेस आईनं पाठीवर थाप मारावी असं ज्यावेळेस गावातला सत्कार असतो ना, त्याची ताकद काही आवडत असते आणि ती मनात बाळगण्यासाठी आपण जिद्दीनं सगळे लढत असतो। अनेक जणांनी आपली सगळी काही काही बाजू मांडल्या, कसं पण स्पर्धा परीक्षा असतात। माझं असं मत आहे की हार्डवर्क शिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही। म्हणजे मला नेहमी असं वाटलं, तुम्ही इतके कष्ट करणारे असेल, या मातीला इतका सुगंध आहे, मी म्हणेन की 5:30ची तर आमची जुजूमजुरी पहाट नाही, उद्देशानं तुम्हाला म्हणतो की तुम्हाला कळलं असेल। म्हणजे आदरणीय दादांची 5:30 वाजताची सुरुवात आमची सकाळी असते, ती रात्री 11 किती वाजेपर्यंत असेल। आणि अथक हा शब्द सातत्य कधी सोडणार नाही, डेली वर्किंग हा त्यातला एक वेगळा विषय आहे। मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये परमेश्वराला सुद्धा वाटेल की यार काय यश दिलं नाही,
म्हणजे नक्की सगळ्यामध्ये जशी घरातली माय माऊली असेल पहाटेपासून कामात आहे, तिला कधी असं वाटलं नाही की बाबा आम्ही एवढा एक्सरसाइज केला, एवढा काय विषय केलाय, पण तिचं एकदम नॉर्मल रुटीनमध्ये सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्याचं तिचं काम असेल. मधल्या टप्प्यातल्या वडिलांचं सगळ्या कुटुंबाकडे लक्ष देत सगळ्या बाजू सांभाळत करण्याचं काम असेल. आणि जी पिढी शिकत असते तिनं आपल्या भवितव्यासाठी लढणं हे सगळे सोपस्कर ज्यावेळेस एका ट्रॅकवर चालतात त्यावेळेस ते सगळं कुटुंब असेल किंवा तो सगळा परिसर असेल, तिथला एक सगळा समाज असेल, हा एका वेगळ्या उद्देशानं पुढे पुढे घडत राहतो. मला वाटतं मागच्या वर्षी सुद्धा जमदारी वस्तीच्या तिथं आपले कोर्ट सिलेक्शन झाले ते न्यायाधीश महोदय, आणि त्यावेळेस पण तुम्ही सत्कार घेतला. किती अभिमानाची बाब आहे. म्हणजे आपल्या भागातल्या माणसाला देखील स्फुरण यावं, स्फूर्ती मिळावी, हा उद्देश ज्यावेळेस गावकऱ्यांचा असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक सगळी घडत राहतात. आम्ही सुद्धा असं काही फार वेगळ्या ठिकाणी एकदम ऑक्सफर्डमधनं शिकलो असं काही विषय नाही. छोटं गाव आहे आमचं, आरण मारा तालुक्यातला ते शेजारचं भेट 5 किलोमीटर अंतरावरनं शाळेला जावं लागायचं सायकल खांद्याला अडकवून पावसाळ्यात जायचा असा कार्यक्रम. परिस्थिती चांगली, पण शैक्षणिक बाबीतल्या ज्या फॅसिलिटी मिळण्याचा काळ असतो तो त्या काळात तसा असतो. 90, 10वी, 92ला ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे, आणि मग 98 पासून MSc राहोई. पण हे जे वातावरण आहे हे वातावरण तुम्हाला इतकं चांगलं बनवतं. मला नेहमी असं वाटलं आपल्या सगळ्यांसाठी वातावरण जर परफेक्ट असेल तर त्याला घडावंच लागेल, इतकं स्पिरिट त्याच्यामध्ये निर्माण होतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस MPSCची एक्झाम द्यायला लागलो त्यावेळेस स्वतःला त्या तहसीलदारच्या खुर्चीत त्या गाडीत फिरण्याचा जोपर्यंत फील येत नाही तोपर्यंत होतच नाही. म्हणजे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपण नक्की त्या क्षेत्रातल्या. म्हणजे आमचा मित्र मगाशी पोलीस डिपार्टमेंट, त्याला म्हणलं DYSP झाल्याशिवाय काठी बिटे असं मारायचं नाही कुठलं, पण असं वाटलं पाहिजे की त्याशिवाय तरतरीतपणा चालणारच नाही. म्हणजे असं कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस आपल्याला वाटेल, आपल्या आतमध्ये ज्यावेळेस इच्छा प्रकट होईल, बरोबर ना, हृदयापासून आत्म्यापर्यंत एखादी इच्छा प्रकट झाली असेल, ती जर तीव्र आणि पवित्र असेल, तिचा जर मनाला ध्यास लागला असेल तर एक ना एक दिवस ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अग्निपंचमधलं वाक्य आहे. आणि मग ही मंडळी घडली कशी, ही मंडळी वाढली कशी. अग्निपंच म्हणजे अब्दुल कलाम साहेबांचं पुस्तक आहे. 3:30 वाजता उठतात, एखादी गोष्ट शोध लागलाय, PM सारख्या माणसांना रात्री विचारतायत की आपल्याला असा असा विषय आहे, अमुक एक आज सोडायची. ही ध्येयवेळी माणसं असतात, ही सगळी माणसं त्या टोकावर जाण्यासाठी इतका प्रयत्न करतात, इतकी एकाग्र होतात. आणि ज्यावेळेस त्यांच्या मूळ गावापर्यंत तुम्ही गेला तर साध्या सोप्या सरळ गावातनं आलेली ही मंडळी. वातावरण मजबूत असणं हे त्यातलं एक महत्वाची गोष्ट होती. आपण जर कष्ट केलं तर आपल्याला डेफिनेटली यश मिळेल, कारण थोडं उशिरा मिळेल, लवकर मिळेल. आम्ही बऱ्याच एक्झाम देत गेलो. म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल पण फौजदारकीची जी बॅच होती त्यावेळेस आमच्या बंधूंना सारखं वाटायचं की आम्ही फौजदार झालो. आम्ही म्हणलं तर आपलं तर तसं पिंड दिसत नाही. बालगुडी साहेब खरं सांगतो, मला तसं पिंड नाही, नेहमी तुम्हाला वाटेल, पण एक व्यायाम करणं, आवडीनं राहणं, असं एकदम असणारा पिंड. पण त्यांच्या इच्छेखातर आम्ही फौजदार केली. त्यावेळेस सगळ्यात बेस्ट रनर म्हणून आले होते. सगळ्यात टॉपरचे जे रनिंगचे मार्क्स असायचे ना ते सगळ्या कव्हर करायचे. शिवाजीनगरला आवडत त्यावेळेस फौजदारकीच असायची. म्हणजे फौजदार झालो, त्याच्यानंतर मध्ये गॅप पडला, मग त्यानंतर शिक्षक झालो 12 तारखेत, तिथंच पत्रकारिता केली. त्यानंतर मग ह्या एक्झामच्या निमित्तानं महसूलच्या ट्रॅकवर आलो. मग महसूलमध्ये आल्यावर मात्र रमलो, तुमच्या भाषेत रमलो, म्हणजे जरा तिथंच थांबलो. पुढं काय अजून काय वेगवेगळ्या विषयाकडे जाता नाही. पण ज्यावेळेस हे सगळी फेटेवाली टीम ज्यावेळेस पुढे बसणार आहे सगळ्या विषयाच्या बाबतीत, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांनी त्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस रमतील त्यावेळेस चांगलं काम घडू शकतं. आणि मला असं म्हणायचं की प्रशासनात येणं हे एक चांगलं तर आहेच, 100% एक प्रतिष्ठेचं समजलं जातं चांगल्या गोष्टी, पण त्याहीपेक्षा पुन्हा चांगलं करणं, सगळ्यांना न्याय देत करणं, सगळ्यांची मनं सांभाळत करणं हे खरं कौशल्य आहे. म्हणजे आता त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे फार मोठं कौशल्य हे आहे. कारण सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही एक अकॅडमिक म्हणून तुम्ही एखादी गोष्ट मिळवू शकाल, पण ते वाढवणं, टिकवणं आणि पुढे जाणं हे सध्या चॅलेंजिंग जॉब आहे. प्रशासनामध्ये अनेक गोष्टींचा सध्या वेगवेगळ्या म्हणजे अमेंडमेंट्स होत आहेत, त्याचबरोबर अनेक काही विषय येत राहतात. आणि मग ह्याला न्याय देताना मूळ पाया जो आहे, ज्या मातीत आम्ही आलो म्हणजे जवळचीत आलो, तिथे एक भारी वाक्य होतं, आम्हाला तुमचा साथ मिळाला त्याच्यावर माझा गाव माझा अभिमान, टॅगलाईन आहे, माझा गाव माझा अभिमान.